तर हे दृश्य आपण पाहतोय पंकजा मुंडे या त्र्यंबकेश्वर मंदिरात सध्या दाखल झालेले आहेत। मनोभावे पंकजा मुंडे यांच्याकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केली जाते। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, आपण पाहतोय पंकजा मुंडे या त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झाल्यात, काय सांगाल? श्रावणातला शनिवार आहे आणि हजारो भाविक ज्याप्रमाणे त्र्यंबकेश्वरच्या महादेवांसमोर नतमस्तक होत आहेत, अगदी त्याचप्रमाणे भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे या देखील त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या आहेत। भाजपचे स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत आणि त्र्यंबकेश्वर महादेवांच्या या त्र्यंबकेश्वर मंदिरात पंकजा मुंडे या नतमस्तक झाल्याचं आपण या ठिकाणी बघतोय। त्र्यंबके राजांचं दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थ या ठिकाणी देखील जाणार आहेत। एकूणच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये नेमकी काय तयारी सुरू आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे, याचा आढावा देखील पंकजा मुंडे घेणार आहेत। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधल्या गंगा नदीचं जे काही प्रदूषण झालेलं आहे त्या प्रदूषणासंदर्भात देखील पंकजा मुंडे या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। त्याच्यामुळे नाशिक मधल्या या बैठकीमध्ये पंकजा मुंडे एकीकडे देवदर्शनाचा योग साधतायत, तर दुसरीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं जी काही तयारी आहे त्याचा आढावा देखील घेत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोदावरी घाटाच्या सगळ्या प्रदूषणाचा एकूणच आढावा घेतल्यानंतर पंकजा मुंडे अधिकाऱ्यांना काय सूचना करतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद चंदन तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। सध्या आपण ही दृश्य पाहतोय त्र्यंबकेश्वर मंदिरातली। पंकजा मुंडे या त्र्यंबकेश्वर मंदिरात सध्या पूजा करतायत। पंकजा मुंडे यांच्या हस्ते अभिषेक पार पडतोय। श्रावणी शनिवारानिमित्त पंकजा मुंडे त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेले आहेत।